नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने नूतन महापौर विनायक कोंडॅल यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला व निवेदन देण्यात आले. आदरणीय स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे कार्यकर्तृत्व महान होते. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता तसे सर्व पक्षांच्या लोकांचे व सर्व जाती धर्मातील लोकांचे कल्याण केले आहे व ते शेवटपर्यंत किंगमेकर म्हणून राहिले. जनसामान्य, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व युवक युवतींच्या कल्याणासाठी अखेरपर्यंत त्यांनी काम केले. त्यांच्याकडे आलेला माणूस आपले काम होणारच या आशेने आनंदाने उत्साहित होत होता. सोलापुरातील सर्व जाती धर्मासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. उदाहरणार्थ पूर्व भागातील गरीबविडी कामगार, यंत्रमाग कामगार तसेच तळागाळातील कामगार यांच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचे व त्यांच्या रोजरोटीसाठी पिवळे रेशन कार्ड, निराधार योजना, सिव्हिल हॉस्पिटल, रेशन कार्ड आदी गरीब व गरजू लोकांची दैनंदिन व अत्यावश्यक कामे त्यासाठी सर्वसामान्यांचे तारणहार होते. असे सोलापुरातील समाजोपयोगी विधायक कार्य त्यांनी केलेले आहेत, त्यात शंकाच नाही. स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे त्यांचे व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी होते. त्यांचे व्यक्तिमत्व तथा विचार हे सर्वसामान्यांना काहीतरी नवीन करण्याची, कठीण प्रसंगात लढण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. हे मनाला उत्साह, सकारात्मक ऊर्जा आणि कार्य करण्याची प्रवृत्ती देते. त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रेरणा देत होते. यासाठी आजच्या युवक युवतीचा, खास करून पूर्व भागातील नागरिकांना एक प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांचे भव्य दिव्य प्रेरणादायी पुतळा महानगरपालिकेच्या वतीने उभे करावे. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा व त्यास आमचे बहुमूल्य योगदान राहील त्याची आम्ही ग्वाही देतो. यावेळी रवींद्र फलमारी, रवींद्र सरगम, डॉक्टर नगेश मठ, बालाजी बुधाराम, नरसिंग संगा, विष्णू गुंडेटी, सतीश गोरंटला, सोमनाथ कनकी, तिमप्पा मातगुंडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बातमीचे वृत्तसंकलन डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी केले आहे. सोलापूरचे माननीय महापौर विनायक कोंडॅल साहेब यांची सत्कार करून त्यांना निवेदन दिलेले आहे की स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे प्रेरणादायी पुतळा सोलापुरात उभारणी करण्यात यावा यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. कारण विष्णुपंत तात्या कोठे गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही पदाची अपेक्षा न करता जनतेची सेवा केलेली आहे. त्यांचं सोलापूर शहरात पुतळा असणे अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्याकडे अनेक वेळा आम्ही गरीब लोकांच्या कामासाठी गेलेले आहे. रेशन कार्डासाठी त्याने अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे, श्रावण बाळाचे काम केलेले आहेत आणि असं करताना प्रेरणादायी प्रसंगात लढण्यासाठी आम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. अनेक काम केलेले आहेत. पिवळ्या रेशन कार्डासाठी सुद्धा आम्ही संपर्क केला, त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून कामं करून दिलेले आहेत. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता सोलापूर शहरात गेली 50 वर्षे त्यांनी राजकारण केलेले आहेत. राजकारण करत असताना समाजकारण जास्त केलेले आहेत. कुठल्याही पक्षाला त्यांनी दुजाभाव केलेला नाही. सर्व पक्षांच्या लोकांची त्यांनी कामं केलेली आहेत. म्हणून आमची विनंती माननीय महापौर विनायकदादा कोंडॅल साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, सोलापूर शहरात तात्यासाहेब कोठे यांचे पुतळा उभा करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सगळ्या पक्षातील लोकांनासुद्धा आम्ही त्यांनी विनंती करून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि कुठल्याही परिस्थितीत माननीय स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे पुतळा उभा करण्यात यावा हीच विनंती करीत आहोत. जय हिंद. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.